भाऊ आले होते आपल्याला स्पेशल संग्रामपूरहून भेटायला. नमस्कार दादा की पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपली बहीण आणि आपला भासा घरी जाणार होता. स्पेशल बाप्पू आले होते घ्यायला. चला म्हटलं आता पहिले यायला वाटी लावून देऊन मग जाऊ कॉलेजमध्ये. तर कॉलेजची तयारी करेल होती आणि बॅग पण गेली होती पाठीवर. घरी जाता जाता आपला भासा झोपेल होता. म्हटलं याले उठवायला काही पुरत नाही तर हंगामा घाली. मग ताईच्या सर्व बॅगा घेतल्या आणि ठेवल्या आपल्या गाडीवर. गाडी घेऊन आलो सरळ ऑटो स्टॉप पाशी. ऑटो स्टॉपवर येऊन स्पेशल ऑटो केलो आणि त्याच्याच ऑटोत बसून आलो मी आपल्या कॉलेजमध्ये. देवाचं नाव घेऊन केली कॉलेजमध्ये एंट्री. कॉलेजच्या ग्राउंड मध्ये येऊन पाहतो तर काय पोट्टेच्या बॅगा दिसून राहिल्या, पण पोट्टे दिसून न राहिले. कुठे गेले असतील आपले पोट्टे. आपल्या ऑक्सिजन पार्क मध्ये येऊन पाहतो तर काय पोट्टे तर इकडे बॅग लोप्यात व्यस्त आहे. असे आगाऊ कामं करत एक नंबरात आपले पोट्टे. बॅग लोपून झाल्यावर आम्ही चाललो आता मंगलमूर्ती झेरॉक्स सेंटरवर, कारण तिथं घेणं होतं आम्हाला नोट्स. 0 मिनिटं चालू मंगलमूर्ती झेरॉक्स सेंटरवर. अटीहून आपल्या नोट्स घेतल्या आणि तितक्यात युवादा आला. युवादा म्हणे चाल गावात आपल्याला अग्निवीरचा फॉर्म भरावा लागते, आजची शेवटची तारीख आहे. मग युवादा सोबत गाडीवर बसून आलो अग्निवीरचा फॉर्म भरायला नवी इंटरनेटवर. फॉर्म भरला आणि चाललो आता आपल्या फॉलोअर्सला भेटायला. इंस्टाग्रामवर मेसेज आला होता, दादा म्हणत तुम्हाला भेटायचं आहे. भाऊले लगेच रिप्लाय दिला, थांब म्हटलं आलोच 5 मिनिटात तुला भेटायला. भाऊ होते नॅशनल कॉलेज जवळ उभे, ते म्हणत माझ्याजवळ गाडी नाही, तुम्हीच आम्हाला भेटायला. भाऊ आले होते संग्रामपूरवरून. इतक्या दुरून आले म्हटल्यावर त्याला भेटणं आपलं कर्तव्य होतं. कसाही वेळात वेळ काढून भाऊले भेटलो, तितकंच भावाला चांगलं वाटलं आणि त्यापेक्षा तर मलाही चांगलं वाटलं, कारण तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करू राहिले, आपले फॉलोअर्स पण वाढू राहिले आणि आपले ब्लॉगले सपोर्ट पण करून राहिले. खूप खूप आभारी आहे तुमचा, असाच सपोर्ट राहू द्या. या महिन्यात आपल्याला आपले 3000 फॉलोअर्स कंप्लीट करायचे आहे, त्यासाठी तुमचा सपोर्ट असाच असू द्या. भाऊले भेटून झाल्यावर आलो 32.5च्या स्पीडनं कॉलेजमध्ये. गाडी पार्किंगला लावली आणि आता करतो लेक्चर. चला मग तुमच्यासाठी आजचा ब्लॉग इतकाच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.